दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। बीडी कामगार नगरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली। काल दुपारी 2 वाजल्यापासून बेपत्ता असलेल्या 3 निष्पाप मुलांचे मृतदेह आज सकाळी मिरची हॉटेल शेजारी असलेल्या खोल खड्ड्यात सापडलेत। हे खड्डे सध्या सुरू असलेल्या एका बिल्डिंगच्या बांधकामाचे होते। तिन्ही मुलांचे मृतदेह पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे। या दुर्घटनेचं भीषण वास्तव म्हणजे या ठिकाणी कोणतीही सुरक्षिततेची व्यवस्था नव्हती, ना कुंपण, ना चेतावणी फलक, ना सुरक्षा रक्षक, आणि याच निष्काळजीपणाचा परिणाम म्हणजे 3 निष्पाप जीवांचा दुर्दैवी अंत। ही बांधकाम साईट नामांकित बिल्डर विजय सिंगानिया यांच्या देखरेखीखाली सुरू होती। ठेकेदार म्हणून आकाश गायकवाड यांचं नाव पुढे आलंय। घटनेनंतर संतप्त नागरिक आणि कामगारांनी एकत्र ठिय्या आंदोलन छेडलं। रास्ता रोको करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि बिल्डरला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असा रोषपूर्ण इशारा आंदोलकांनी यावेळी दिला होता। यावेळी आंदोलकांचा तीव्र आक्रोश बघून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। यावेळी बिल्डर व ठेकेदार या दोघांना अटक करण्यात आली। अनुक्रमे साई उगले, साई जाधव, साई गरड अशी या मृत मुलांची नावे असून मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करत बिल्डर विजय सिंगानिया व ठेकेदार आकाश गायकवाड यांना अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी दिली। तर येथील ही 3 मुलं आहेत, ज्यांचं अनुक्रमे नाव साई उगले, साई जाधव आणि साई गरड अशी 3 मुले घरातून बाहेर पडली होती सकाळी खेळण्यासाठी, परंतु 4 ते 5 वाजेपर्यंत परत नाही आले। त्यानंतर पालकांनी त्यांचा खूप शोधण्याचा प्रयत्न केला आणि रात्री घेऊन आमच्या इकडे FIR दाखल केलेली आहे। आणि सकाळी आमच्याच कॉन्स्टेबलला एका कन्स्ट्रक्शन साईटवर थोडं जे पाण्याचा गड्डा होता, त्या म्हणजे 10 ते 15 फूट पाणी आहे, तर अशा गड्ड्यामध्ये त्याच्या बाजूलाच त्या तिघांची कपडे दिसली। त्यांच्या पालकांना आणून दाखवले असता ते पालकांनी ओळखली। नंतर अग्निशामक दलाच्या वतीने ती ज्याला बॉडी काढल्या तर त्यांनी ते पटलेले आहेत की 3 मुलं तीच आहेत। मॅडम, रास्ता रोको करण्यात आले, काय नेमकी कारण आहे? कोणाकोणावर गुन्हा दाखल? आमच्याकडे म्हणजे मिरची हॉटेलच्या जवळ जो रास्ता रोको केलेला आहे तर यांच्या अनुषंगाने लोकांचं म्हणणं आहे की बिल्डरवर गुन्हा दाखल करा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। त्या अनुषंगाने विजय शेखलिया जो बिल्डर आहे आणि त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे आकाश गायकवाड, या दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे, अरेस्ट केलेला आहे। त्यांना आज कोर्टासमोर प्रोड्यूस करत आहोत। एकच सवाल, या निष्पाप जीवांच्या मृत्यूसाठी अखेर जबाबदार कोण हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे की आता दोषींवर काय कारवाई होते आणि न्याय कोणाला मिळतो। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।